रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण हरी. कधी आले तुम्ही? आता चालू या ठिकाणी आपण श्री संत किसन महाराज संस्थान या ठिकाणी आहोत आणि आता लागलेच कीर्तनाला सुरुवात होत आहे. आपण बघू शकता अनेक थोर महात्मे आलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून आमचे दत्त महाराज आलेले आहेत. भोशीहून जे बाबाच्या आणि सहवासात राहिलेले आहेत. तसेच बळीराम महाराज सुद्धा अंगलगावून आलेले आहेत. तसेच महाराजाचं काय नाव? माऊली महाराज केहळून आलेले आहेत. बाबाचं राष्ट्रसंत पाचलेगावकर राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या संस्थेचे यांच्या संस्थेवर त्यांची जे गादी सांभाळतात ते पण आलेत. आपण त्यांच्यासोबत पहिल्यांदा बोलणार आहोत. महादेव स्वामी. महादेव स्वामी. बाबा तुम्ही किती वर्षापासून येता? मी 15 वर्षापासून येतो. बरं. हो. आणि बाबाचा काही सहवास घडला का तुम्हाला? हो. बरं. खूप घडला. किती वर्षाचा? ते 2-3 वर्षाचा घडला. बरं बरं बरं. हो. कसं वाटलं आमच्या संस्थेचं नियोजन वगैरे? आनंद वाटला मला. बरं. नियोजन चांगलं आहे. आता आमचे कीर्तनकार बळीराम महाराज सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महाराज तुम्ही आपण कधी आले? मी आता आलो, पण हे गावी माझं सासरवाडी आहे. बरं. सासरवाडी आणि या ठिकाणी आमच्या 6 भावाची जमीन होती. बरं बरं बरं. मी आलो तेव्हा बाबा आणि मी जवळ 1-1 तास माझी बैठक व्हायची. बरं. बाबा पद्धतशीर मला बोलायचे. हा. ते एक त्यांचं वैभव म्हणजे असं होतं, ते साधन होतं. जयाची प्रतितीचा वाखारा वा. पवाड होय चरा चरा, तो महात्मा धनुर्धारा दुर्लभ बोगा. जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवून झाले, शांतीशी आले पल्लव नवे. वा. त्याची अशी एक वृत्ती होती. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐशिया प्रतिती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी राहो ज्ञानी यातोची. वा वा. असे धन्यवाद. थोर महात्मे. आणि हे महात्मे जे भूतलावर आले, हे स्वतः आपल्या इच्छेने आले आणि त्याला कर्तव्य शिल्लक नाही, हे आपल्या करता आले आणि त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. बरेच दिवस राहिले राजा 15 साल राजा एकादशीला. हो. आमचा सहवास वगैरे मुक्कामाल राहिलो त्यातून. हो. हो. मुक्कामाल राहिलो काही. हो. बाबा बोलत आम्हाला काही काम करी जायचे तर. हो. बाबाचे. हो. 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 रामकृष्ण हरी बाबा. आता किती वय आहे तुमचं? 82. 82 आहे का? बाबा संग किती वर्ष राहिले तुम्ही? बाबा किसन बाबा संग नाही सांगता येत. 90. हो. 90. बाबा सांगून जायचं मी कधी. हो. पाडळीला राजा येतो. हो. कवड्याला आम्ही झेंडे घेऊन जायचं कवड्याला. हो. अनेक वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि आमच्या 12 गाव ग्रुपचं प्रतीक म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी दत्तभाऊ आहेत. ते आज भोशीच्या शंकराच्या मंदिरावर असतात बघा, सर्वस्वाचा त्याग करून. आणि तसेच आमच्या अंगलगावून आलेत बळीराम महाराज, ते थोर कीर्तनकार आहेत. तसेच मुक्तशार धामून महाराज आलेले आहेत. असो, सर्वांना धन्यवाद. आता लागलीच काही वेळात, थोड्याच वेळात कीर्तनाला सुरुवात होत आहे. भोशीचे पण आमचे या ठिकाणी काही थोर व्यक्ती आलेले आहेत. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. तुम्ही कॅमेरा वगैरे लावलेला आहे? आपलं काही चॅनल वगैरे आहे का काही? हा महाराज, मी उद्धव श्रीराम फंगाळ राहतो मेकर. बरं. माझा विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज चॅनल आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून पूर्ण मेकर तालुका असेल, बुलढाणा जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल, भजन कीर्तन किंवा वारकरी मंडळींचे जे धार्मिक कार्यक्रम होतात ते माझ्या चॅनल मधून मी या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो. आणि गेल्या 2 ते 3 वर्षापासून जिंतूर तालुक्यातील कावी या गावामध्ये एक भागवत सप्ताह, सुप्रसिद्ध आणि चांगला भागवत सप्ताह या ठिकाणी आयोजित करण्यात येतो. 40 ते 45 गावची भाविक भक्त मंडळी या ठिकाणी म्हणजे कीर्तन भजनाचा लाभ घेण्यासाठी येतात. आणि जे काल्याचं कीर्तन असतं शेवटचा दिवस, त्या दिवशी आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन आमच्या विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही आलो होतो आणि यावर्षी सुद्धा YouTube चॅनल आणि फेसबुकवर विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण भाविकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आपला आहे. जय हरी विठ्ठल.
आपण या ठिकाणी आलात आणि आमचा हा सप्ताह नुसता विदर्भातनं महाराष्ट्रातच नव्हे तर जगामध्ये पोहोच करता त्याबद्दल तुम्हाला संस्थांच्या वतीने धन्यवाद. आणि तुम्ही आमच्या मराठवाड्यात मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला आमचा हा उत्सव बघून काय वाटतं बरं नेमकं? लक्ष्मणराव चव्हाण कवडेकर. अतिशय आनंद होत आहे आणि सध्या असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे काळाची गरज आहे. युवा वर्ग असेल, भाविक भक्त असेल, ग्रामीण भागात असे जे भागवत सप्ताह किंवा धार्मिक कार्यक्रम होतात, सध्या या कलियुगाच्या युगामध्ये अशा कार्यक्रमाची गरज असून या ठिकाणी होणारा कार्यक्रम दिवसेंदिवस प्रसिद्धी मिळत आहे. आणि आपल्या परभणी जिल्ह्यात नाही तर विदर्भातून सुद्धा या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. आणि आपल्या मराठवाड्याचं महत्व या ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट अशा शब्दामध्ये कौतुक केलं बघा. त्याच्या पाठीमाग माऊलीने सुद्धा लिहिलेला आहे, हे मराठ्याचे नगरी ब्रह्मविद्येचा सुखालू करी किंवा माझे मराठ्याचे बोल कौतुके अमृता पैजा जिके ऐशा अक्षरे रसिके मेळविन. असा असणारा आपला महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे. आणि मराठवाड्यामध्ये आपल्या असणारा परभणी जिल्हा आहे. जसं की जगात जर्मली आणि भारतात परभणी असं म्हणायला हरकत नाही. आणि परभणीमध्ये असा असणारा हा आपला भव्य व दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे. अजून महाराजाला याला किमान 1-1.5 तास लागणार आहे, पण तत्पूर्वीच आपण बघू शकता पूर्ण मंडप अशा प्रकारचा भरलेला आहे. आणि हे 2 ते 2.5 एकराची जागा या ठिकाणी उपलब्ध आहे, तरी पण ही जागा अपुरी होत आहे. एवढा समाज एकत्र पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे. आपण बघू शकता पहिल्यांदाच असणारा हा सप्ताह आपल्याला बघायला मिळतो.